शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. प्रभाग 29 मधून भाजपच्या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी आमदार अपूर्व हिरे, माजी नगरसेविका हर्षा सुधाकर बडगुजर, रत्नमाला सुरेश राणे हे मैदानात उतरले असून ठिकठिकाणी प्रभाग 29 मध्ये उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळतो आहे. प्रभाग 29 मधील बहुतांश भाग भाजपच्या उमेदवारांनी पिंजून काढलेला असून ठिकठिकाणी या उमेदवारांचे जल्लोषात स्वागत होत आहे. महिलांकडून या उमेदवारांचा औक्षण करत त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. प्रभाग 29 मध्ये केलेली विकास कामे या उमेदवारांची जमेची बाजू असून मतदार यंदाही भाजपच्या या 4 उमेदवारांवर विश्वास दाखवतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या 4ही उमेदवारांना विकास कामांचा अनुभव असून प्रभाग 29 मधील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी मतदारांनी पुन्हा निवडून द्यावे अशी विनंती उमेदवारांनी केली आहे. जनतेचा प्रचंड उत्साह आहे आणि ही निवडणूक लोकांनी हातात घेतली असा अनुभव आम्हाला आता येतोय आणि 100% 4ही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आणि कमळ चिन्हाचे विजयी होतील यात तीळ मात्र शंका आम्हाला वाटत नाही. 4ही उमेदवार निवडून येण्याचं कारण भारतीय जनता पक्षाचं श्रेष्ठ नेतृत्व आदरणीय देशात नरेंद्रभाई मोदी आणि राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर सामान्य नागरिक अतिशय प्रभावित आहे. त्यामुळे मला वाटत नाही की भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना काही अडचण. लोकांचं औक्षण ही आमच्या कामाची पावती आहे आणि ते विजयाची नांदी आहे असं या ठिकाणी वाटतं. जनतेचा प्रतिसाद मिळतोय. 15 तारखेचा जो विषय आहे 16 तारखेला गुलाल हा आमच्या अंगावरती पडणार आहे. जनतेचा प्रतिसाद पाहता आम्हाला निश्चित विजयाची खात्री आहे असं या ठिकाणी वाटतं. 8 ते 10 दिवसापासून आम्ही सारखं फिरतोय, सगळ्या महिलांची चर्चा करतोय. महिलांशी बोलताना एकच जाणवतंय की स्त्री सशक्तीकरण पाहिजे आपल्याला किंवा स्त्री एक सबलीकरण पाहिजे, गुंडगिरी कमी व्हायला पाहिजे. हे प्रश्न बऱ्याच महिलांकडनं मला ऐकायला येत आहेत. तर नक्कीच आम्ही भारतीय जनता पार्टीकडनं ही समस्या दूर करणार आहोत. मागचा अनुभव म्हणजे बऱ्यापैकी 5 वर्षात खूप चांगली कामं प्रभागात आम्हाला करायला यश मिळालं. कोरोनाचा काळ 2 वर्ष होता तरी देखील 70 ते 80% रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असतील, हे आम्ही सर्व नगरसेवकांनी त्यावेळेला पूर्ण केले. परंतु जेही काही प्रलंबित कामं आहे ते पुढच्या काळात आम्ही नक्की करू, कारण येत्या काळात कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याच्या माध्यमातून जरी तो पंचवटी तपोवनात होत असला तरी पण सिडको मध्ये देखील विकासाभिमुख जे काही काम आहेत कुंभमेळ्याच्या माध्यमातून ते प्रभागात सगळीकडे होणार आहेत. त्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टी म्हणजे विकासाचा मार्ग किंवा मोदीजींच्या नेतृत्वावर जनतेचा असलेला विश्वास, त्या माध्यमातून या प्रभागातील 4ही उमेदवार हे कमळाचे निश्चितपणे विजयी होतील. कारण जनतेचा, नागरिकांचा, महिलांचा प्रतिसाद बघता खूप चांगला विश्वास हा नेतृत्वावर असल्यामुळे नक्कीच लोक कमळाला मतदान करतील यावर पूर्ण विश्वास आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग 29 मधून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून या प्रभागातून दीपक सुधाकर बडगुजर, भूषण सुरेश राणे, डॉक्टर योगिता अपूर्व हिरे आणि छाया दिलीप देवांग असे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.